नमस्कार रसिक श्रोते हो. आज अनेक महिन्यांनी मी माझ्या मीरामय थोडं मनातलं थोडं जनातलं या यूट्यूब चॅनलवर माझी एक कविता घेऊन आली. आज मातृदिनाच्या निमित्तानं मी माझ्या खूप दूर दूर गेलेल्या आईसाठी ही माझी काव्यसुमनांजली अर्पण करते. मंडळी, आई हे नातंच असं असतं की आई असताना ती तिच्या मायेच्या रूपानं आणि आई नसताना तिच्या आठवणींच्या आणि संस्कारांच्या छायेच्या रूपानं हे नातं सदोदित आपल्यासोबत राहतं. आणि म्हणूनच आई हा शब्दच मुळे आपल्याला हळवं करून सोडतो. आज इतक्या वर्षांनंतरही मला माझ्या आईला विचारावं असं वाटतं, आई जमेल का ग तुला? आई नव्यानं जन्म घ्यायला आवडेल ह मला. आई नव्यानं जन्म घ्यायला आवडेल ह मला, पण पुन्हा परतून येणं जमेल का ग तुला? चिऊ काऊच्या गोष्टी सवे भरवशील का घास? चिऊ काऊच्या गोष्टी सवे भरवशील का घास? पुरणपोळी उकडीचे मोदक रांधून वाढशील खास? मायेचा तुझा हात फिरवशील का डोक्यावरून? मायेचा तुझा हात फिरवशील का डोक्यावरून? आणि चुकलं माझं कधी तर पाहशील का डोळे मोठे करून? तू शिकवलेल्याच तत्वानुसार चालते आहे मी. तू शिकवलेल्याच तत्वांनुसार चालते आहे मी, पण अवघड प्रश्न जर आला तर अभ्यास माझा पडतो ग कमी. पडायला लागले कधी तर सावरायला येशील का? पडायला लागले कधी तर सावरायला येशील का? आणि पास झाले मी तर शाबासकी देशील का? शांत सोज्वळ सोशिक आठवून तुझं रूप. शांत सोशिक सोज्वळ आठवून तुझं रूप. डोळे येतात ग भरून आत गलबलतं खूप. चालत असता काही जर देवाघरी वशिला, चालत असता काही जर देवाघरी वशिला, मिळालं असतं मग मला पुन्हा तुझ्या कुशीत शिरायला. मी पण आहे जिद्दी, मी पण आहे जिद्दी, संचित जमा करेन. मी पण आहे जिद्दी, संचित जमा करेन. आणि पुन्हा जन्म मिळालाच तर तुझ्याच पोटी जन्मेन, तुझ्याच पोटी जन्मेन. धन्यवाद.